सध्या मनोज जरांगेंची शिष्टमंडळासोबत बंद दाराआड चर्चा सुरू आहे। बाहेर चर्चा केल्यानंतर बंद दाराआड आता चर्चा सुरू आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। जवळपास 1 तास बाहेर चर्चा झाली, पेपर दाखवले आणि त्यानंतर बाहेर चर्चा केल्यानंतर आता बंद दाराआड सुद्धा शिष्टमंडळासोबत जरांगेंची चर्चा सुरू आहे। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शिष्टमंडळासोबत बंद दाराआड जरांगेंची चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश। नितेश, सध्या जवळपास 2 तासांपासून ही चर्चा सुरू आहे, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच आता जी चर्चा शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची सुरू होती ती आता संपलेली आहे आणि आता एका खोलीमध्ये शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील हे चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील ही चर्चेसाठी बसलेले आहे आणि प्राथमिक त्यांची चर्चा सुरू आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने ज्या 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत त्या सर्व नोंदी आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान केलेली आहे। त्यातील प्रत्येकाचं तुम्ही सर्टिफिकेट मला पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील जरांगे यांनी केलेली आहे आणि या संदर्भात शिष्टमंडळाकडून सकारात्मक आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाहीत त्या सर्वांसाठी नेमकी काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी एक बैठक शिष्टमंडळासोबत घेतली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देखील शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे। याशिवाय अधिकाऱ्यांना देखील त्याची समज दिली जाईल असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ही खोलीतील चर्चा संपल्यानंतर या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकी चर्चा होते आणि काय नेमके दोघांमध्ये चर्चा झाली याची माहिती शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील हे देणार आहेत। मात्र तुर्तास एवढाच विषय महत्वाचा आहे, जी 2 तासापासून चर्चा सुरू होती ती आता संपलेली आहे आणि एका खोलीत शिष्टमंडळ आणि जरांगे हे बसलेले आहेत। त्यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा जी आहे ती आता सुरू आहे आणि येणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे मात केली जाईल याचं या संदर्भातलं आश्वासन जे आहे ते शिष्टमंडळाकडून जरांगे यांना देणं सुरू आहे। अगदी धन्यवाद नितेश ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत।